आपण अनेक लोकांची उदाहरणं पाहिलीत की विनोद कांबळी एका पीकला होते, भरपूर पैसे कमवत होते आणि आज त्यानंतर अचानकपणे एकदम वॅनिश झालेल्या परिस्थिती. राजपाल यादव एवढं मोठं एक्झाम्पल, बट अचानकली बँक करप्ट आणि जेल. कित्येक उदाहरणं आपल्याला पाहता येते. मग हे का झालं? याचं कारण आहे की तुमच्याकडं पैसा येतो आणि जेवढ्या स्पीडने येतो त्याच्या कितीतरी अधिक पटींनी स्पीडनी तो गायब होतो. धीरूभाई अंबानींची म्हणजे आपल्याला अंबानी कुटुंबांबद्दल बोलायचं म्हटलं तर अनिल अंबानींनी म्हणजे जे काही साम्राज्य त्यांनाही मिळालेलं होतं, बट अवघ्या 14 वर्षाच्या आतमध्येच बँक करप्सीपर्यंतचं ते. कारण असं म्हटलं जायचं की पुढच्या 10 पिढ्या बसून खाल्ल्या तरी पण पैसा संपणार नाही, एवढं साम्राज्य निर्माण केलं आहे. पण अवघ्या 14 वर्षाच्या आतमध्येच ते संपलं. याचं कारण काय? तर अनेक व्यक्तिमत्व पैसे कमवतात, पण कमवलेल्या पैशाला कामाला लावायचा जो कन्सेप्ट रॉबर्ट टी कियोसाकींनी सांगितला की पैशाला कामाला लावता आलं पाहिजे. कारण पैसे कमवून कोणीच श्रीमंत होऊ शकत नाही. कमवलेल्या पैशाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून लोक मोठी होतात.